एवढेच पाईप राहिलेत. मामा म्हणतो बंडल घेऊन येतोय, बंडल घेऊन येतो, अजून बंडल घेऊन येतो. आता कसं जोडायचं मी? 4 वर्ष झाले नसते हेच काम करायचे. पोरगी देतो म्हणतो, पोरगी देतो ना, अजून लग्न लावून द्याय ना माझं. मोठीच दिलं लावून. मला वाटलं आधी मोठीच देतो काय, तिचं दिलं लावून. आता आहे लहानी, विचारत असे तेवढे आहे का. आता आई म्हणते देतोय मामा चांगलं म्हणलं करायचं काम आपले. काय अक्षा कोण उभा राहिला? काय नाही मामा, एवढं उशीर असतं काय? अरे हे बंडल आणलाय तुला एवढा मोठा आता. हा करतो ना हे सगळं, मी सगळं करतो. सगळं करतो मी. गेल्यापासून काय केलं तो? मग काय केलं एवढं तुकड्यात मी काय करू? मग एवढं तर जोडायचं ना एक पाईप. म्हणलं आता आलो नवीन बंडलने जोडून टाकेन सगळं. नुसतं माहीच वाट बघा उभा राहिला का? पण मी कवर वाट बघायची आता मामा, तू सांग बरं. कवर वाट बघायची किती टाइम झाला? याच नाही म्हणलं ते मी. मग मला लग्नाची मी कवर वाट बघायची आता, सांग बरं तू. लग्नच देणार आहे ना तुला पोरगी मी एक. एक देणार रे. मग आता मोठीचं झालं, आता लहान आहे ना अजून. मग आहे ना, मग द्यायचं लावून टापकेस ना. म्हणजे कसं मी संसाराला लागलो का मग काम दाना करीन ना. तू आधी तू परीक्षा घ्यावं लागेल, मला काम दाना केलं तर तुला पोरगी देणार आहे मी. नाही परीक्षा काय नाही तेवढ्यात नाही. 1 वर्षात पोरग होईल ना. तुम्हाला नातू नाही व्हायचं का? बरोबर आहे तुझं, पण तुला हे ध्यानात आहे का मी रोपाला काय काय तुला सांगितलेलं आहे? काय? पहिलं दिलेलं आहे बुस्टर डोस, दुसरा ह्युमिक तो कालून दिला ना डाबड्यानी. तिसरा कोणता आहे? तिसरा अजून द्यायचं आहे ना. 19 दिलं बी का? आणि मग तू काय ध्यानात आहे? मग तू काय परीक्षा काय चालली माही? हा का? आणि इकडे चौथा आणलाय तुला. हे बघ जिथं लागते तिथं नळ्या बंडलला हातात धर. हा हे काय आहे? हे 1261 हे कासाठी उत्पन्न वाढायसाठी. तो उत्पन्न चांगलं केलं तर माझ्याकडे लग्नाला पैसे होते तो. म्हणजे आपल्याला लग्न मोठं करायचंय चांगलं. मग चांगलं काम करायचं. हा चालतंय. पण मी काय म्हणतो मामा, मी सगळं देतो. पण तुला पोरगी द्यावं लागेल मला. पोरगी देणार ना मी. मग तुला एक सांगतो, आता तू परीक्षाच घ्यायची ना. हे तांबाटे लावलेत आपण किती दिवस झाले बरं? आता लावले ना आपण, तवा लावले ना. तुझ्या ध्यानात राहायला पाहिजे. मला ही तर परीक्षा तू खरी घ्यायची. तुझ्या ध्यानात काय राहतंय? तू पुढे संसार परपंच कसा करशील? मामा ते राहते माझ्या ध्यानात. तू नको मग टेन्शन घेऊ. पोरगी दिलं ना, आम्ही दोघं मिळून असे टमाटे ना उत्पन्न भरघोस करू भरघोस. याला झाले 3 हप्ते. 3 हप्ते झाले काय? मग ते लक्षात 4 दिवसाने आपण एक डोस देतोय. तू ध्यानात ठोय सारं. नसलं ध्यानात राहतं लिहून ठोय. पुढचं उत्पन्न तुला काढायचंय. उत्पन्न काढायचंय ना. मग वावरातलं बी आणि आमचं बी. म्हणजे लग्न झालं ना, तू नको का? ते बी उत्पन्नच आहे ना. आणि हे आलं का लक्षात? आता याचं काय करू? हे बंडल काय दिलाय तुला? तिथं जोडू काय पायपाला? हे तोंड कुठं जोडायचं? त्या पायपाला. आणि इकडं असं मोकळं सोडतो ना पाणी. पाणी कसं काय जाईल? मग हे मोठ्या पायपाला जोडतो ना. रबरी बुच आहेत त्याच्यात इकडं जोडायचं. आणि हे पाईपाला जोडायचं. कॉक फिरायचा. मग तो झाल्यावर मला आवाज दे. मग मी मोटर चालू करून देईन तुला. टेस्टिंग आज सारी झाली पाहिजे. करतो ना मामा, सगळे टेस्टिंग करतो. ही मालाची टेस्टिंग आहे, तू ही टेस्टिंग आहे. आता ध्यानात धर. या परीक्षेत पास झाला लगेच लग्न. लगेच मग मी पास जाणार. मग असं उत्पन्न करतो ना. आता असं लक्ष देतो ना मालाकडे. तांबाट्याला जोडले तो पाईप. आता पुढचे वांगे जोडून घे सारे. जाऊ मी जेवायचंय मला अजून. मी पण कुठे जेवलो अजून? बरं मी जातो घरी. आणि अर्चनाला तुला डबा घेऊन पाठवून देतो. हे ठेवून दे. धर हे कॉक 2 देतो. डबा पाठवू ना. जाऊ मग. काल काय खाल्लं याच्या लक्षात राहत नाही. तांबाट्याला डोस काय दिलेत हे लक्षात राहत नाही. वांग्याला डोस काय दिलेत हे लक्षात राहत नाही. मी याला पोरगी देतोय. याच्याकडून नुसतं काम करून घेतो. हे पीक बरं भारी आणलंय बरं का यांनी. मामा म्हणला आता तो लग्न लावून देतो. केलाय का मामा? चाललाय जाऊ दे. सासराच आपला. टमाटे नो लवकर मोठ्याला व्हा. असे एवढ्याला टमाटे झाले पाहिजे. अरे बाबा नो, तुमच्यावर तुम्हाला लग्न अवलंबून आहे. तुम्ही लवकर मोठ्याले व्हा. असं उत्पन्न द्या मामाला. म्हणजे मामा माहीत लागणार पैसे खर्च करेन. कळलं का तुला? म्हणून का आलो. आणि असे मुंबईला गेले पाहिजे तुम्ही सगळे. म्हणजे तुम्हाला ऐकणार नाही आम्ही. तुम्हाला ऐकलं तर आम्हाला पैसे. माझं लग्न बरं झालं. मामाने बाया बी लावलेत खुरपायला. म्हणजे भरगस्त उत्पन्न येईल. चला आधी जोडून घेतो पाईप बिप. आणि मग नंतर बघू जेवणाचं. आता काय कसं लावायचं म्हणलं मामा. काय करावा, भूक तर लय लागली. याय ना कमनी.
हे ना आता बायकोच म्हणावं लागतं, तुला आलो डायरेक्ट बायकोच म्हणतो. हा कसं लावायचं पण हे. चला मामा सांगितलं तसं करतो. झालं की नाही? पाटापाटा हातूर का मामाने लवकर टमाटे आले पाहिजे मामाच्या टमाट्याला. म्हणजे आता माझे टमाटे आहेत ते मुंबईला पाठवायचे बरं का. लवकर उर का. अरे पोर आईला मला पोरं सांभाळायची सवय लागली पाहिजे. आताच पळत आहे. गोट्या उरकून घ्या पाटापाटा. घाबरलं पोरग. माय नाही घाबरायचं मला. हे कमी आहे ना गाडी, अजून भूक लागली. हा काय नाही खेळ मी काय नाही करीत. आता आज न उद्या मला सवय लावून घ्यावं लागेल ना पोरं सांभाळायची. पटापटा उरका. काय रे, काय दमनाटी करतोय त्या मुलाला? नाही मुलाला नाही. आता ते मामा म्हणला ना हे टमाटे लवकर आले पाहिजे. टमाटे लवकर आले का आपल्याला 2 वर्षांनी टमाटे होते. काय? अगं तसं नाही. मामा म्हणला तो लग्न करून टाकू टमाटे मोठे झाल्यावर. टमाटे मोठे झालं माझं लग्न? अगं बायको तुला कसं बायको? कोणाची बायको? काय बोलतोय तू? तू असं बोलतो ना म्हणून मला तुझा राग येतो. हा मग राग येतो होय. मग उगाच एवढं प्रेमान डबा घेऊन आली का वाण्यारा नवऱ्याला. बरं मी का आणतो इथं नको. हे बायांना काम करू दे. आपण जरा तिकडं म्हणजे जेवतो तिकडं जरा निवांत. भूक तर लय लागली. भूक लागली मग वर तोंड करून भुकायचं. कुठं? वर. बरं हे तुझ्याकडे राहू दे ना. धर ना. मी पुढं चला तू माग नाही तर तुझ्या हातानेच चार मला. काय? अगं तू काय दिवसा स्वप्न बघतो? मला तुझी क्यू येते ना म्हणून मी येते रे, नाही तर माझं काय आडलं नाही खेटर तू यापर्यंत यायला. तो बाप मा सासरा बाप म्हणजे मा सासरा म्हणजे मामा हा मला म्हणलाय तू टमाटे मोठे कर. तुझ्या लगेच लग्न म्हणून पटापटा काम करून घेतो. आता असं मा घाबरायचं बाप म्हणलं. मग बर तुला नाही करायचं माझ्या सांग लग्न. चल पुढे चाल. तुला भूक लागली ना? हा भूक तर लागली ना. मग चाल ना. तू आल्यावर निम पोट भरतं माझं. त्याच्यामुळे तुला डबा घेऊन ये म्हणतो. मग खातोस कशाला? मग तसंच राहा ना, मालच बघत राहा. नाही एवढं बी पोट नाही भरत. तेवढंच माझ्या हाताला आराम भेटत तुला. एवढ्या 4 पोळ्या करस्तवर म्हणजे तुला नवऱ्याला करून घालायला तुला हे वाटतं वय. नवरा म्हणजे काय? जाऊ का घरी? कशाला? मग काय बायको नवरा काय चाललंय तुझं? मग आता कवर असं राहायचं. आता तुला माहिती ना. बरं नाही थांब ना. चल तिकडे बस. नालायक वाटत मला काही बी बोलतो तोंडाला येईल ते. त्याला कळतच नाही, अजिबात अक्कलच नाही. म्हणून म्हणतं जाऊ दे मला गरीब आहे. आता चाल ना. हा चल ना. चाललाय माग माग. कुठे जायचं? तिथं बसू. त्या नारळ झाडाखाली बस चाल. हा झाड अजून मोठं व्हाय ना तो एवढं. आवाज घालायचं शिका. काय म्हणला? काय नाही आपलं असं सहज बोलवत होत नाही का. मी सहजच बोलतो रे. तू कधी गंभीर विषयावर बोललायत का? मग काय दरवेळेस बोलतो गंभीर विषय. किती गंभीर विषय तो. ते गंभीर विषय तो सारखेच राहते. नाही आपल्या दोघांचा विषय आहे तो. बस इथं फुलवरीत जवळ. दोन ते गंभीर विषय कधी बोलला का आपल्या दोघांचा विषय म्हणून मी बोलत कानात राहतो. का कानात? नाही का धर बस. असं वाचकून नको बोलत जाणार आहे. मला कस तरी वाटतं मग. धर खाय तू. नाही बस काय बनवलं जेवायला? बनवलंय ते खाय. मग तू सांगणार नाही बाई. मला नाही माहिती काय लग्न झालं असं चालायचं नाही मला. कोणाचं लग्न? मग आपलं बाय मी इथून घर निघून जाईन बरं का. कशाला जाते आता? बस नाही जात. आता उघड की. नाही जरा बघूशीच वाटते ना तुझ्याकडे. इतकी होतं लय भूक लागली होती तुला. लागली होती ना. आता खाय ना बाबा. मला नको बघू रे असं. अरे वा आपल्याच माळ्यातली फ्लावर आहे. हा मीच पिकवलेली आहे. मीच पाणी दिलंय त्याला. हा का? मग मला वाटलं शेजारच्या वावरातून आहे. नाही आपली जे म्हणजे एकदम तू बनवली ना हाताने. मग आता दुसरं कोणी आहे का घरात? नाही ना दुसरं कोणी नाही ना घरात. मामाने लावली शेंडी पहिली 4 वर्ष झाले. काय नाही पहिलं काय म्हणलं होतं मामा? काय म्हणलं होतं मला काय माहिती. तोरली देतो म्हणला. दिली नाही. तुझ्याकडे बघूनच राहिलो मी परत माहिती का. माझ्याकडे बघून? मग आता तुझे ना माझ्या संग लग्न करा. दुसरं कोणी मामा ते दोनच होत्या ना. आहे ना. खा खा पोट भरून खा. पोट भरूनच खाणार आहे. काम करायचं. भूक लागली होती ना खूप. ती नाही दिली. माझी म्हातारी म्हणली म्हणून मी थांबलो. मी तर कवच निघून गेलो असतो पण तू आहे ना म्हणून थांबलोय. खा खा फार भूक लागली ना तुला. खा पोट भरून खा. 4 चपात्या आणल्या मी. बरं मस्त बनवली भाजी. कशी मस्त आहे का? मस्त. चव आहे का माझ्या हाताला? चव आहे तुझ्या हाताला. जरा तेल कमी टाकीत जायला लागल्यानंतर असं जमणार नाही बघा. बोळ आहे.
चांगलंय आणि वाटते किंवा मला पण बरे याच्याशीच लग्न करीते म्हणजे कोणाचं टेन्शनच नको. मलाही माझ्या बापाला सोडून जायचं नाही कुठं, घर जावी बनून राहील. तसं मी मोठेतच राहीन म्हणा. उठ म्हणलं तर उठ, बस म्हणलं तर बस. अक्षा मस्त आहे का? चांगलंय ना. पोट भरून खा. पोटभरूनच खाणार आहे. हो खा. ही चपाती गावाचीच आहे ना? मग का बाजारची का? नाही मला तुझ्या करताना मी ते तेल लावून लावून आणले ते. हा त्याच्यामुळे मला कारण. अक्षा हा अरे काय ते जरा केस बीस कापत जा. एवढे बोकड्यावानी वाढून ठेवले. चांगलं तरी दिसतं का ते तोंड? असं कधीच नाही विचारले तिने. म्हणजे माझी काळजी करायला लागली. नीट करा म्हणती. 100% हिला मी आवडते ना. माझं नीचं लग्न होते आता. अक्षा काय नाही, उद्या जातो दुकानात आणि कापून आणतो सगळे केस कापून. सगळे नको कापू, टकली बिकली नको करू. म्हणजे थोडं व्यवस्थित राहावं लागेल आपल्याला. आता बायको सांगते म्हणलं नवऱ्याला ऐकायलाच पाहिजे. हा झालं तुझं कौतुक करून. खा पटपट आवड. मग मला डब्बा घेऊन जायला घरी. कशाला? मी आणलं असतं. मग जाऊ का मी? ताई कधी आली? आत्ताच मगाशी आले. बॅग ठेवली घरात, कोण नाही दिसलं. मला रानात जाऊन बघावा. तुमचं चांगलं चाललं इकडं. काय नाही अगं त्याला भूक लागली होती मग डब्बा घेऊन आले. का रे खा ना आता. काय झालं अक्षय? नाही माय भूक गेली. का गेली? अक्षय आय अरे बघ की ताई काय म्हणते. मी आली, मला बघा ना बी. अगं त्याला तुझ्याशी लग्न करायचं होतं ना. हा मग आता तू लग्न नाही केलं म्हणून तो राग भरलाय अजून. बापरे. अरे बघ की रे. आधी काय बघायचंय? अरे बघ ना. मला नाही बघायचं. बघ म्हणलं तर बघ ना. नाही बघायचं मला. मग जा मी जाते घरी. अरे तू बस. मग बघ. मी तुला बघन पण जेव्हा बघायचं तेव्हा ना बघितलं माझ्याकडे. बरं आता दुसरीकडे बघूशी वाटतंय. काय म्हणजे नवऱ्याकडे त्याच्या मी काय बघू. आता मामाने दिलं लग्न करून, मी काय करू? तोंड नव्हतं का तुला तेव्हा बोलायला? मग मला काय बोलतोय तिला बोल ना मग. अगं पण रानात यावेळेस तर लयच भारी केलं. कोबू, टोमॅटो, झाड, बापरे, आंबे बिंबे लयच भारी करून ठेवले ना. मामाने लय लक्ष दिलंय वाटतं. मामाने नाही, मी केले सगळं मी. आणि जेव्हा तू होती ना तेव्हा काहीच पिकत नव्हतं. काय झालं काय माहित जमिनीला. तू गेली सगळी पिळ गेली. आता बघ कसं मला फुललाय. त्यावेळेस नव्हते आणत मामा असं काही झाड बिड. आता आणले तर आले तर. हिला सांग, मी सांग बोलत नाही. मग कशाला बोलला आता? हा मग ते मी केलंय मी. बरं तू केलं बाबा, छान केलं, मस्त आलंय बघ. किती कोबूला ते कोबू आलंय. लवकर जा नाही तर हे परत मग टमाटे लवकर आले पाहिजे. तू आली ना परत पिढा लागायची. टमाटे यायचे नाही माही. आणि तुला किती दिवस थांबणार इथं? इथून लवकर निघून जा बरं का. हा आता सांगतो माझ्या टमाट्याला तुझी नजर लागेल माहिती का. तुझ्या टमाट्याला? मग माझे टमाटे रे मामा म्हणलाय टमाटे तू मोठे केले ना असे आवडले तुला लगेच लग्न लावून देईन. त्या टमाट्यावरच माझ्या लग्न अवलंबून. आताच सांगतो. कोणाशी? कोणाशी म्हणजे? तुझं आणि माझं ठरलं का तुमचं? आमचं ठरू दे. आमचं काय ठरायचं आमचं ठरू दे. मग तुमच्या लग्नापर्यंत इथंच थांबते ना. ए तू माझ्या लग्नाला बी येऊ नको माहिती का. नाही तर त्या टमाट्याला बी नजर लागायची, माझ्या लग्नाला बी नजर लागायची तुझी. माझी कशी नजर लागेल रे? तू थांबूच नको जा इथं. मी तर माझ्या सासरा बघून घेईन. बाई हा लयच मामाला राग आला सांग. दिसतोय याला. काय ते हिला ठेवू नको म्हणा लग्नापर्यंत आपल्या. जाऊ दे ताई. लईच रुसलंय पाखरू तुझं बर का. आपल्याच लग्नाचं बोलते. हा हा आपल्या पाखरू नाही तिचं. जेव्हा तिचं पाखरू व्हायचं होतं तेव्हा ओढून लावलं. आता फक्त तुझंच पाखरू आहे मी. बरं नको लय राग धरू. चल ताई आपण घरी जाऊ. कर तू तुझं काम. अर्चना याला लयच राग आलेला दिसतो ग. आता आशा मोड केली म्हटल्यावर राग तर येणारच. बरं अक्षय ऐक, मी जर मामाला सांगितलं तुझं लग्न तिच्याशी लावून द्या मग काय गरज नाही सांगायची. माझ्या टमाटे मोठे झाले ना मग मामाच माझ्या लग्न लावून अरे देणार. टमाटे नाही आले ना तरी बी लग्न लावून द्या म्हणते मी. तू असली ना ते बी लावून द्यायचे नाही. तू जाय माझ्या डोळ्यासमोर नको ठेवलं. मी माझ्या काम बघतो. ते डबा घेऊन तर जेवत नाही तर तोंड बघून माझ्या भूक बी गेली पळून. बाय 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 बाय. किती खडूस झाला ग हा. खडूस नाही ग. ते कसं झालं ताई माहितीये का. त्याचं तुझ्यावर लय प्रेम होतं. तुझ्या लय आवडायची. दादाने तुझं लग्न दुसरीकडे लावून दिलं. बिचाराची आशा मोड झाली. आता ते मला मागं लागले. जाऊ दे मर ते चांगले पोरग घेते करून. बरं दादाशी आपण बोलू याच्याबद्दल. चल. सरपंचाचा फोन आला होता सकाळी मला. ते म्हणले अर्चनाला एक पोरगा आहे चांगला बघितलाय की नाही. येते ना आता. आले राम राम. हा राम राम. बस काय तर ते काय नाही बसलो निवांत. तेच ना ग्रामपंचायतची खूप कामं हा त्याच्यामुळं लेट झालं. येतो म्हणलो होतो. तुमच्या मागं बरेच काम असतातच गावातले. तेच ना ते सोयरिकीचाच विषय ना. हा मी म्हणलो होतो ना मग आहे मुलगा
इंजिनियर मुलगा आहे आणि शेती पण आहे थोडी घरची. आता हिचं मुलीचं चांगलं शिक्षण झालंय म्हणलं मग हा सुशिक्षितच बघावं तिला अजून. हा नाही आहे मुलगा आहे, चांगला मुलगा आहे, पण हा शेतीवाडी आहे, व्यसन नाही काही नाही. हा तेच पाहिजे आपल्याला. कसं आहे हा त्यांचं चांगलं चाललं म्हणजे आपल्याला बरं वाटतं. असं आता मोठीचं चांगलं झालंय हा मोठे तिचं करून टाकू आता. बर पाहताच ना. काय झालं अक्षा? काय झालं म्हणजे हा? 4 वर्ष झालं मामा पैसे दे सरपंच साहेब मला. का बरं एवढं माहिती? का बरं एवढं तुला लग्न लावायचं दुसरीकडे? काय झालं? काय झालं? काय झालं म्हणजे खाली बस खाली बस. भाता आहे ना तुमचा. हा, आता भाचा मी आहे. नेहमीच बघतोय ना काम आपल्याकडे जे इकडं काम मी तुम्हाला शेतीत सांगतो सरपंच साहेब, हा असं कोणतं काम नाही मामा ऐकलं नाही मी तुझं. कोणतं काम नाही ऐकलं? नाही सार सगळं शेतीत करतो वावरात मी. वावरातलं सारं अक्षाच बघतोय मी. काय लक्ष देत नाही. काय झालंय काय मला काही मला समजलं काय नाही. कळा ना. आधी म्हणलं होतं मोठी संघ लग्न लावून देतो. बर हा? हा आता मोठीचं दिलं दुसरीकडे लावून. हा. आता बारकीचं मी दुसरीकडे लावून राहिलं मग मला नुसतं आशेवरच ठेवलंय का? हे असं जमणार नाही. मी माहित चाललो. दादा खरंच चुकीचं आहे बरं का. माझं तर नाही लावलं पण हिचं तरी लावून द्या. किंवा एखाद्याचे कष्ट घेता हो. दादा बरोबर आहे त्याचं, पण त्याला तुम्ही एवढी आशा लावली आणि तसे मला पण तो आवडतो. जाऊ द्या, मी पण तुमची इथंच राहीन ना. मग द्या तो लावून लग्न. आता मी तुला किती दिवसाची चरित्र कोण मला सांगितलं असं? का खोटं बोलतो तुम्ही? का मला विचारलं? लग्न तुझं करायचं म्हणून मी म्हणलो नाही का तुला? मी सरपंचाला त्यासाठी बोलावलं होतं मला मुलगा. वाटलं बाहेरचं म्हणत होते काय. जाऊ द्या, कवर त्याचे कष्ट पण घेते, एवढं तू कष्ट काय म्हणलं? मी आता ऐकलं मामा असं म्हणलं होतं कधी तुला. मग मला म्हणलं आता टमाटे लावलेत ना हा. त्याचं उत्पन्न होते मोठे टमाटे निघले का तुझं लगेच लग्न लावून देतो म्हणलं. मी आईला मी सांगितलं होतं मामा असं म्हणलं आता पोरगी देतोय म्हणून. लबाडाचे राव मामा तुझा. हा नाही मग असं ना मामा लबाडाचे होय ताते. काय झालं? मोठं जावायचा फोन आला होता मला. मी सांगितलं म्हणलं आता आपला अक्षा देऊन टाकू अर्चनाला. ते म्हणे मामा तुम्ही येडे झाले का? हम्म. ते अर्चना शिक्षण किती काय किती आणि तुम्ही कुशाला अक्षाला देता का? हिचा नवरा म्हणला हा जावई. जावई. पाहिलं का आता? दादा मी एक बोलू का? हा शिक्षण काय असं बी कमी काय जास्त काय, शेवटी तो आपल्या इथे आपण त्याला लहानापासून बघतो. नाही, तुमच्या नाही. डोळ्यासमोर आम्ही आता वाढलो. तुझी जर इच्छा असली तर मग माझं काय चालणार आहे? ताते हा. त्यांचं दोघांचं ऐकून आहे ना तिची पण तयारी. मग नाही. तुम्हाला बाजूला करून आहे ना मी दोघांचं लग्न लावून आणून देतो. म्हणजे पोरीच्या मनात काय आहे ते मला आतापर्यंत माहित नव्हतं ना. आता मी मोठी पोरगी तिला जावई चांगलं तिला बघितलं. विचारलं नाही कधी अर्चनाला? नाही नाही तिला नाही? फक्त म्हणलं होतं लग्न बरं जाऊ द्या करायचं. आता मला बोलू दे तिच्याशी. अर्चना तुझी इच्छा आहे का? हाय तसं आवडतो मला तो. आवडतोय आवडतो म्हणजे रानात आहे ना दोघं बसले होते जेवत. खरं? हा, अरे वा. आणि एवढं घरातच नवरदेव असताना कशाला मला बघायला सांगितलं? वता मला त्या दिवशी गाठ झाली तुम्ही म्हणले एखादा नवरदेव बघा म्हणून मी त्यांना फोन केला तर म्हणलं इंजिनियर पोरग आहे शेतीबाडी आहे. हा आता म्हणजे गुड उलगडलं. उलट चांगलं झालं ना. माझ्या डोक्यावर वजन खाली उतरायचं. शेतीत मला लक्ष द्यायची गरज नाही. दोघं करते ना आता. बस मामा सरपंच साहेब आले म्हणून तयार झाला नाही तर मला म्हणायचा देतो म्हणायचा. हा असं मी गपची बोल ऐकलेलं आहे त्याला कायची पोरगी अरे देतो देतो म्हणजे अक्षा आपल्याकडे कामाला होते ना त्यांची एक मुलगीचा विषय चालला होता तुला. रुसले ते माझ्यावर. असं आहे काय? पण लग्न झालं तरी पण नाही बोलणार का? नाही आता आमचं झालं बोलन ना. म्हणजे लग्न झाल्यावर बोलणार म्हणजे नेमकं काय आहे? माझ्या नाही लक्षात आलं. अहो, सरपंच साहेब मामा असंच बोलले त्याचे हं. की पोरगी देईन तुला. हा म्हणजे माझं लग्न याच्याशी करून देणार असं. तात्या बोलले होते. हा त्या आशेवर हा काम करायचा. हा. पण माझं लग्न दुसरीकडेच झालं. पाहिलं तात्या लबाडाचे राव तात्या. हा तात्या लाबाड आहे तात्या. त्याचं असं अहो, म्हणणं आहे, म्हणजे आशेला लावलं आणि तिचं लग्न दुसरीकडे करून दिलं. बरोबर ना अक्षय? बरोबर आहे, बरोबर. हा आणि मग म्हणून तो रुसलाय होय तिच्यावर. हा, मग. असं आहे का? बरं जाऊ द्या तिच्या बरोबर लग्न लावून दिलं का? मग तिच्या बरोबर बोला हिच्या नावावर संग बोलणार नाही. हा ही कळ लावली हा, कळ. कळ लावली. बोलणार नाही. हा तिच्या मला नको बोलू. बरं एक काम करा ताते हा तुम्ही नका येऊ आता. चालेल ना. मी यांना घेऊन जातो. तू पण आली ना. हा यांचं लग्न लावून आणतो. कारण तुमचा याला नकार होता का? नकार म्हणजे आता भाषाला मत द्यायचं मनातून इच्छा पण पोरीच्या मनात काय आहे माहित नव्हतं ना. असं आहे होय. आता भाषा- मग आहे ना तयारी आहे ना आता. त्यांची तयारी म्हणल्यावर आपली तयारी. मग काय विषय संपला. मग काय करू आपण? वेळही नको काहीच नको. हा मुहूर्तही नको. अशाच जाऊ कपडे घेऊ दोघांना. हा आणि लगेच उरकून टाकू लग्न लावून येऊ मंदिरात. हा, हा डोक्यात एक विषय कोणता आहे? खर्च आहे वाचेन. खर्च वाचून. आणि टमाटे आहेत ना टमाटे येणारच आहेत. ते येतच असते टमाट्याला. हा आणि चांगलं जीव लाव चांगलं काम कर आणि इथंच राहायचं. हा इथंच राहणार. हा इथंच राहायचं कारण लागलं तर बहिणीला इकडे घेऊन या. हा हा तिला तरी कोण? हा आईला आईला. आईला म्हणजे तुझ्या सासूला नाही तुझ्या आत्याला आलं का लक्षात? मग तिला कोण जीव लावेल? आम्हीच लावू. मग
लावशील का तुझी आत्या पण आणि सासू पण आता आहे की नाही नंदिनी जमलं ना आता चला तयारी करा घरात चला लगेच पिशव्या घ्या नवे कपडे उपडे घेऊ आणि लगेच लग्न उरकून टाकू मोजके माणसं बोलू आपण 10-5 चला